तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की बेलाचं पान कसं काढायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि न्यूजपेपरवर बेलाच्या पानाची आपल्याला डिझाइन अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे डिझाइन काढल्यानंतर आपल्याला ते पेपर कटिंग करायचं आहे। डायरेक्ट आपल्याला पानावर करता येत नाही मैत्रिणींनो, त्यासाठी आपल्याला बेलाचं असं पानच काढून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला ते पेपरवर ठेवल्यावर त्याचं कटिंग छान येईल। या पद्धतीने तुम्ही बेलाचा आकार द्या। ते बेलाचे जे 3 पानं आहेत त्या पद्धतीचे तुम्ही आकार न्यूजपेपरवर देऊन कटिंग करून घ्या। तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हिरव्या कापडावर हे बेलाचं पान म्हणजे जे कागदाचं कट केलेलं आहे ते ठेवून आता कापड पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने 2 पदर कापड घ्या। आपल्याला ते सुलट करून घ्यायचं आहे शिवल्यावर, त्यासाठी 2 पदर कापड घ्या आणि बेलाचा आकार तुम्ही कापडावर द्या। तर कसं असतं मैत्रिणींनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडं वाळून जातात किंवा बेलाची झाडं ही खूप उंच उंच असतात। मग त्यावेळेस उंच गेलेले बेलाचं झाड आपल्याला पानं तोडता येत नाहीत आणि उन्हाळ्यात वाळून पण जातात। मग त्यावेळेस महादेवाला काय व्हायचं हा प्रश्न पडतो। मग तुम्ही जर असं बेलाचं कापडी पान जरी तयार केलं आणि ते जरी महादेवाला अर्पण केलं तरीही महादेवाची पूजा पूर्ण होऊ शकते। त्यासाठी मी हे बेलाचं पान तुम्हाला आज शिकवलेलं आहे। खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही। आणि आता हरतालिका जवळ आलेलीच आहे आणि हरतालिकेच्या पूजेच्या वेळेस आपण महादेव तर काढतोच वाळूचा, त्यावेळेस बेलपत्र पण आपल्याला लागतं। मग काही ताईंचं घर लांब असतं, म्हणजे काही ताईंच्या घराशेजारी बेलाचं झाड नसतं किंवा ते सिटीच्या बाहेर राहतात। मग त्यावेळेस त्यांना बेलाचं पान भेटत नाही, त्यावेळेस त्या ताईंनी सुद्धा हे बेलाचं पान शिवून जरी महादेवाला अर्पण केलं तरी सुद्धा पूजा संपन्न होते आणि महादेव सुद्धा प्रसन्न होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही हे बेलाचं पान नक्की तयार करा। कारण कसं होतं, काय ठिकाणी बेलाची झाडे एवढी उंच गेलेली असतात की बेलाचं पान आपल्याला तोडताच येत नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसात काय बेलाची झाडं वाळून जातात। तर काही ताई सिटीच्या बाहेर असतात, त्यांच्याकडे बेलाची झाडं नसतात, त्यांना महादेवाची सोमवारी पूजा करायची असते किंवा महाशिवरात्री दिवशी, हरतालिका दिवशी आणि दर सोमवारी तर बेलाच्या पत्राला, बेलाच्या पानाला खूप महत्त्व आहे, कारण बेलाचं पान महादेवाला खूप आवडतं। त्यासाठी मैत्रिणींनो, हे बेलाचं कापडी पान तुम्ही नक्की तयार करा। आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे। न्यूजपेपरवर कटिंग करा, नंतर कापडाच्या साहाय्याने तुम्ही ते कापडावर ठेवा। छोटे छोटे आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत की जेणेकरून उलट केल्यानंतर आपला आकार वगैरे व्यवस्थित येतो। आता देठाचं साह्याचं मी देठाच्या तिथे मी ओपन ठेवलेलं आहे आणि देठाकडूनच आपल्याला सर्व काही सवच्छ करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सवच्छ करून घ्या आणि जरी आकार वगैरे नाही आला तर तुम्ही स्क्रूड्रायव्हरचा वापर करा की जेणेकरून स्क्रूड्रायव्हरमध्ये आपल्या पानांचा आकार सुंदर, छान आणि फिनिशिंग सहित येतो। तर तुम्हीही बेलाचं पान नक्की तयार करा। आता गौरी गणपतीचे सण आलेलेच आहेत, त्यासाठी सुद्धा तुम्ही बेलाचं पान तयार करू शकता। तर बघू शकता अशा पद्धतीने मी सवच्छ करून घेतलेला आहे। आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचे आहे। दाबटीप म्हणजे फुगीर झालेला आहे, दाबटीप दिल्यामुळे थोडंसं फिनिशिंग व्यवस्थित येतं। तर स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने कलरचा दोरा वापरून फिनिशिंग सहित व्यवस्थित शिवा की जेणेकरून ते शिवल्यानंतर आपल्यालाही सुंदर वाटलं पाहिजे। तर बघू शकता अशा पद्धतीने मी दाबटीप दिलेली आहे आणि आता आपल्याला सुंदर अशी कडेने गोल्डन कलरची लेस लावून घ्यायची आहे। तुमच्याकडे कुठलेही लेस असेल तर ते तुम्ही लावू शकता की जेणेकरून लेसमुळे थोडंसं फिनिशिंग व्यवस्थित येतं आणि दिसायला पण बेलपत्र छान दिसतं, सुंदर दिसतं। तर तुम्ही सुद्धा हे बेलाचं पान नक्की तयार करा, काहीच अवघड नाही, सगळं सोपं आहे, मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। तर अशा पद्धतीने बघा मी सर्व पानांना आता लेस लावून घेत आहे। तिन्ही पण पानाला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। लेस लावल्यानंतर सुद्धा मैत्रिणींनो खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह आपलं बेलाचं पान हे दिसणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तिन्ही पानांना लेस लावून घ्या। आणि कसं होतं, आपल्याला मंदिरात जायला वेळ भेटत नाही तेव्हा घरातच आपल्याला महादेवाची पूजा करावी लागते आणि घरात कसं होतं, महादेवाची पिंड नसते घरात, त्यावेळेस तुम्ही रांगोळी जरी काढली घरात आणि महादेवाची पूजा केली आणि हे जरी कापडी बेलपत्र त्याला ठेवलं तरी सुद्धा पूजा संपन्न होते।
तर बघू शकता बेलाचं पान किती सुंदर छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हीही हे बेलाचं पान नक्की तयार करा, काहीच वेळ लागत नाही, खूप सोपं आहे। आणि आता बघा, कॅचपेनच्या साहाय्याने मी आता रेषा मारून घेत आहे, कारण आपल्याला त्या पानांच्या शिरा पण काढून घ्यायच्या आहेत। त्या तुम्ही अशा पद्धतीने कॅचपेनचा वापर केला आहे की जेणेकरून खडूने त्या पानावर दिसू शकेल, म्हणून मी ग्रीन कॅचपेनचाच वापर केला आहे। तर अशा पद्धतीने मी रेषा आता घालून घेणार आहे। तर तुम्हीही अशा पद्धतीने शिवा की जेणेकरून सुंदर छान आणि अट्रॅक्टिव्ह आपलं बेलाचं पान दिसणार आहे। आता हे बेलाचं पान मी महादेवाच्या पिंडीवर सुद्धा तुम्हाला घालून दाखवणार आहे। खूप सुंदर आणि छान दिसतं। हरतालिका दिवशी या बैलाच्या पानाला खूप महत्त्व आहे आणि महादेवाच्या पूजेलाही खूप महत्त्व आहे। तर म्हटलं चला, आता गौरी गणपतीचे सण आलेले आहेत, आपल्याला माहिती आहे, तर आपल्या मैत्रिणींनाही हे शिकवावं। कारण कसं असतं मैत्रिणींनो, ज्ञान दिल्यामुळे ज्ञान वाढत असतं। मग आपल्याकडे जे काही माहिती आहे ते आपण इतरांना दिलं म्हणजे आपल्या पण ज्ञानामध्ये भरपूर वाढ होते। तर बघू शकता किती सुंदर आणि छान आपलं बेलाचं पान तयार झालेलं आहे। आता तुम्हाला मी फक्त 1 मिनिटामध्ये महादेवाची रांगोळी काढून दाखवते। तर स्टेप बाय स्टेप बघा, महादेवाची रांगोळी सुद्धा खूप सोपी आहे। अशा पद्धतीने महादेवाची रांगोळी काढून आपल्याला ते बेलाचं पान या रांगोळीला या महादेवांना अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही महादेवाची रांगोळी, तरी तुम्हाला वेळ नसेल किंवा तुमच्या गावामध्ये जर मंदिर नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही महादेवाची रांगोळी काढून सुद्धा पूजा करू शकता। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि ही माहिती तुम्ही इतरांना शेअर केल्यामुळे त्यांनाही थोडंसं ज्ञान प्राप्त होईल। तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने आपल्याला महादेवाची पूर्णपणे रांगोळी काढून घेतलेली आहे। त्रिशूळ पण मी काढलेला आहे, डमरू काढलेला आहे। तर मी रांगोळी सुद्धा खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे, कुठल्याही ताईंना लगेचच जमेल। तर अशा पद्धतीने तुम्ही हरतालिका दिवशी ही रांगोळी काढू शकता आणि महादेवाची पूजा करू शकता। खूप सोपं आहे, काहीच वेळ लागत नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने रांगोळी काढू शकता महादेवाची। तर बघू शकता, आता बेलाचं पान मी शिवलेलं आहे ते महादेवाच्या पिंडीला मी अर्पण केलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरामध्ये हिरवं कापड असेल तर महादेवासाठी हे बेलाचं पान नक्की शिवून बघा, कारण पान हे हिरव्या कलरचंच असतं, त्यामुळे तोच कलर तुम्ही वापरा। लेस लावा आणि शक्यतो नवीन कापडाचा वापर करा की आपण हे देवाला अर्पण करणार आहोत, देवापुढे ठेवणार आहोत। त्यामुळे मैत्रिणींनो, नक्की तुम्ही हे शिवून बघा। आणि ज्यावेळेस आपण बेलपत्र वाहतो त्यावेळेस ते बेलपत्र दुसऱ्या दिवशी सुकून जातं आणि पूर्णपणे वाळून जातं, पण कापडी बेलपत्राचं तसं काहीच नाही, कापडी बेलपत्र आहे तसंच राहतं। त्यामुळे तुम्ही हे बेलपत्र नक्की तयार करून बघा। खूप छान आणि सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही। फक्त आपल्याला हिरव्या कलरचं कापड आणि थोडीशी लेस जरी असली तरी चालेल, तुम्हाला लेस लावायची नसले तरी तुम्ही तसंही शिवू शकता। तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।